नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे मानसशास्त्रावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। मानसशास्त्रावरील आधारित टेस्टचा हा दुसरा पार्ट आहे। यापूर्वीचा जर पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवर एकूण 10 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्यामध्ये टेट एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न दिलेले आहेत। त्यामुळे ते सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्ही पहा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की मानसशास्त्र या विषयावर आधारित असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक 1 आहे, मुलांच्या वाढीचा वेग कोणत्या कालखंडात सर्वाधिक असतो? मुलांच्या वाढीचा वेग कोणत्या कालखंडात सर्वाधिक असतो? याचं उत्तर आहे किशोरावस्था। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे। झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना विगोत्स्की यांनी मांडली। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गटक्रिया या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? गटक्रिया या संकल्पनेचा मुख्य उद्देश सामाजिक गुणांना विकास करणे आहे। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, बौद्धिक अपंगत्व म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी मोजण्यासाठी कोणता निकष वापरला जातो? बौद्धिक अपंगत्व म्हणजेच इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी मोजण्यासाठी कोणता निकष वापरला जातो? याचं उत्तर आहे बुद्ध्यांक म्हणजेच IQ त्याला आपण म्हणतो, तो वापरला जातो। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांच्या गुप्त क्षमता शोधण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरते? विद्यार्थ्यांच्या गुप्त क्षमता शोधण्यासाठी अभिरुची चाचणी अचूक ठरते। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, समायोजन म्हणजेच ऍडजस्टमेंट म्हणजे काय? समायोजन म्हणजे काय? याचं उत्तर आहे परिस्थितीची जुळवून घेणे म्हणजेच समायोजन। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, व्यक्तिमत्व चाचणीचा उद्देश काय आहे? व्यक्तिमत्व चाचणीचा उद्देश काय आहे? उत्तर आहे वर्तन समजून घेणे। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी मांडली? मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी मांडली? याचं उत्तर आहे गार्डनर। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना मांडलेली आहे। पुढील प्रश्न आहे, कोणत्या वयोगटात भावनिक अस्थिरता सर्वाधिक असते? कोणत्या वयोगटामध्ये भावनिक अस्थिरता सर्वाधिक असते? याचं उत्तर आहे किशोरावस्था। किशोरावस्थामध्ये भावनिक अस्थिरता सर्वाधिक असते। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालकाचा सामाजिक विकास कशामुळे होतो? बालकाचा सामाजिक विकास कशामुळे होतो? याचं उत्तर आहे गटातील सहभाग। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैतिक विकासाची पायरी सांगणारा शास्त्रज्ञ कोण आहे? नैतिक विकासाची पायरी सांगणारा शास्त्रज्ञ हा कोहलबर्ग आहे। पर्याय क्रमांक 2 कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाची पायरी सांगितलेली आहे। पुढील प्रश्न आहे, शिकण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतः करणे हे कोणाचे विधान आहे? शिकण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतः करणे हे कोणाचे विधान आहे? उत्तर आहे जॉन ड्यूई। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, ID, इगो आणि सुपर इगो ही संकल्पना कोणी मांडली? ID, इगो आणि सुपर इगो ही संकल्पना कोणी मांडली? याचं उत्तर आहे फ्रॉयड। फ्रॉयड यांनी ID, इगो आणि सुपर इगो ही संकल्पना मांडलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्तन विषयक शास्त्र कोणते? वर्तन विषयक शास्त्र कोणते आहे? उत्तर आहे मानसशास्त्र। पर्याय क्रमांक 3 मानसशास्त्र हे वर्तन विषयक शास्त्र आहे। पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना शंका निरसनाची संधी देणारा अध्यापन पद्धती कोणती? विद्यार्थ्यांना शंका निरसनाची संधी देणारा अध्यापन पद्धती कोणती आहे?
याचं उत्तर आहे चर्चा पद्धत. पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आहे चर्चा पद्धत. ही विद्यार्थ्यांना शंका निरसनाची संधी देणारी अध्यापन पद्धती आहे. पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे संघटनवाद हा शिक्षण सिद्धांताशी कोण संबंधित आहे? कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे संघटनवाद या शिक्षण सिद्धांताशी कोण संबंधित आहे? याचा उत्तर आहे विगोत्स्की. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे विगोत्स्की यांनी संघटनवाद ही संकल्पना मांडलेली आहे. पुढील प्रश्न आहे रेनफोर्समेंट म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय? याचं उत्तर आहे पुरस्कृत करणे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अति न्यूनगंड असलेल्या विद्यार्थ्यांना कसे हाताळावे? अति न्यूनगंड असलेल्या विद्यार्थ्यांना कसे हाताळावे? उत्तर आहे सकारात्मक दृष्टिकोन देऊन अति न्यूनगंड असलेल्या विद्यार्थ्यांना हाताळावे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे आत्मपरीक्षण कोणत्या प्रकारच्या शिकवणुकीत उपयुक्त ठरते? आत्मपरीक्षण कोणत्या प्रकारच्या शिकवणुकीत उपयुक्त ठरते? याचं उत्तर आहे सर्जनशील शिक्षण. पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली किती प्रकारच्या असतात? विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली किती प्रकारच्या असतात? याचं उत्तर आहे 3. विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली एकूण 3 प्रकारच्या असतात. यामध्ये दृश्य, त्याचबरोबर श्राव्य आणि स्पर्शात्मक या 3 प्रकारच्या अध्ययन शैली विद्यार्थ्यांमध्ये असतात. पुढील प्रश्न आहे कोणता घटक शैक्षणिक प्रेरणेमध्ये महत्त्वाचा नाही? कोणता घटक शैक्षणिक प्रेरणेमध्ये महत्त्वाचा नाही? उत्तर आहे शिक्षा. हा जो घटक आहे शैक्षणिक प्रेरणेमध्ये महत्त्वाचा नाही. आता शिक्षा म्हणजे पनिशमेंट, याचा अर्थ इथं पनिशमेंट असा आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण की मराठीमध्ये शिक्षा म्हणलं तर शिक्षण असा अर्थ तुम्ही घ्याल, पण तसं नसून पनिशमेंट असा तिसरा पर्याय आहे. पुढील प्रश्न आहे शिक्षणात स्वतंत्र शोध पद्धतीचा वापर कुठे होतो? शिक्षणात स्वतंत्र शोध पद्धतीचा वापर कुठे होतो? याचं उत्तर आहे प्रयोग पद्धतीत. पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्काफ होल्डिंग संकल्पना कोणाशी संबंधित आहे? स्काफ होल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ब्रुनर यांच्याशी संबंधित आहे स्काफ होल्डिंग ही संकल्पना. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षकाने मुलांचे वर्तन समजून घेण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी? शिक्षकाने मुलांचे वर्तन समजून घेण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी? उत्तर आहे ऐकण्याची कला. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या प्रकारच्या मुलांमध्ये हळवेपणा अधिक असतो? कोणत्या प्रकारच्या मुलांमध्ये हळवेपणा अधिक असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्तनात्मक अडचणीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये हळवेपणा जास्त असतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक एक्झामसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे क्वेश्चन्स टेस्ट सिरीज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.